नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. स्वच्छ भारत मिशन या उपक्रमामध्ये हिरिहिरीने सहभाग घेऊन आपले शहर, आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करूया, असे प्रतिपादन माननीय मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले. शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात स्वच्छता पंधरवडा 2 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखान पाडा येथील खाडी परिसरात करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, माजी पालिका सदस्य विकास म्हात्रे, उपायुक्त अतुल पाटील, विजयकुमार द्वासे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग, NSS चे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेण्यात येऊन स्वच्छतेबाबत पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात एक जनजागृती उपक्रम 2014 पासून सुरू केला आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून हे स्वच्छता अभियान सर्वत्र राबविले जात आहे. यावर्षी अनंत चतुर्दशीनंतर संपूर्ण शहरातील गणेश घाट तसेच परिसरातील संपूर्ण स्वच्छता व्हावी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजपासून हे स्वच्छता अभियान राबविण्याचे ठरविले आहे, असे सांगत माननीय मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अभियानाबाबत महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी, त्याचप्रमाणे स्वच्छता दूत यास धन्यवाद दिले. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, इतर अधिकारी वर्ग तसेच घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी यांच्यामार्फत कुंभारखानपाडा गणेश घाट परिसरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली आणि स्वच्छता अभियानांतर्गत एक पेड़ माँ के नाम या उपक्रमात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड माननीय मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याणमधील या अभियानाला प्रारंभ आज कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी गणेश घाट येथे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थित स्वच्छतेची शपथ घेऊन झाला. या स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने आपण सर्व गणेश घाटावर साफसफाईचा मोहीम सुरू केली आहे. स्वच्छतेबाबत लोकांमध्ये अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता ही सेवा या उपक्रमात या पंधरवड्यात महापालिकेने अनेक उपक्रमाचे आयोजन केले आहे. आज उपस्थित असलेल्या NSSच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहोचवावी, यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिले. सदर दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले. या समयी महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील, महापालिकेचे आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त डॉक्टर विजयकुमार द्वासे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.